होता आज त्याच्या रोज 3 वर्ष हां 19 पासून कोविड पासून कारखाना आणि त्याच्या आधी पण दुष्काळ हां ते आज खूप संकटात होता माझा कारखाना. खूप माझ्या कारखान्याने हालअपेष्टा आणि माझ्या इथे अडचणी झाल्या. पण आता मी त्याच्यातून बाहेर पडले आहे. कायद्याने माझा जप्त केला, विकायचा प्रयत्न केला तर मग चांगल्या माणसाच्या हातात देऊन टाकला. कारखाना माझ्याच पाहिजे मालकीचा असं माझा हक्क नाही. कारखाना हा शेतकऱ्यांसाठी आहे. तिथे ऊस गाळप व्हावा, लोकांना नोकऱ्या लागाव्या, इथला व्यवसाय चालावा, इथल्या मार्केटमध्ये मंदी हटावी, उठाव्यावा, हे सगळं आहे. लोकांनी अक्षरशः प्रार्थना केली काही करा पण कारखाना चालवा. मग मी सांगितलं बाबा असं आहे की वैद्यनाथची अडचण आहे, आपण नाही चालवू शकत आणि मग आपण निर्णय घेऊ हा कारखाना आता चालवायला. स्वतः साहेब म्हणायचे की माझं कारखान्यावर माझे चौथा अपत्य आहे. कसं बघतो? चौथंच अपत्य आहे आणि माझ्यासाठी ते आहेच आहे तसं आणि तसंच सांभाळलंय. आता ते अपत्य चांगल्या शाळेत घातलं तरच ते चांगलं राहील ना. तसं ताई शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आपल्या माध्यमातून? शेतकऱ्यांना आव्हान करीन की आपण आपल्या हक्काच्या कारखान्यामध्ये ऊस घाला आणि ऊस लावा. पुढच्या वर्षी आम्ही गाळप करू तेव्हा मोठ्या संख्येने लोक ऊस लावतील आणि मोठं गाळप मोठ्या प्रमाणात होईल. ताई मुंडे साहेब असताना आशिया खंडामध्ये विक्रम झाला होता या कारखान्याचा. सर्वांना विनंती कृपया चहा पाणी तेच दिवस परत बघायला मिळतील. नक्कीच मिळतील मला विश्वास आहे. आता तेव्हा गाळप सीझनमध्ये हायेस्ट क्रशिंगचा तो विक्रम होता आणि मुंडे साहेब 7 लाख टन गाळप केलं होतं. मी पण 50 पर्यंत पावणे 6 पर्यंत एकदा गेले. पण आपल्याला दुष्काळाने खूप त्रास दिला. पण आता ह्यांची क्षमता खूप मोठी आहे. दुष्काळ जरी असला तरी बाहेरून ऊस आणून गेटकेनचा आणून इथल्या लोकांचा ऊस घेऊन सुद्धा हे चालवू शकतील. तेवढी क्षमता आपण नाही दाखवू शकतो कारण आर्थिकदृष्ट्या आपण खूप असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.